मुंबई सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। मुंबई सीएनजीचे प्रति किलो दर आता 84 रुपये झालेत। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू होत आहेत। इराण अमेरिका युद्धामुळे ऊर्जा बाजारात व्यत्यय आलाय आणि त्यामुळे आता ही दरवाढ पाहायला मिळते। शिल्पा नरवडे अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा ह्या गेल्या अनेक वर्षांपासून बसताना पाहायला मिळतात आणि आता जर आपण पाहिलं तर एकीकडे कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसतायत आणि दुसरीकडे याच सर्वसामान्य जनतेला महागाईचा चटका आणि झटका बसताना पाहायला मिळतोय। आपण जर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर सीएनजीच्या दरात वाढ झाली, त्याचबरोबर सिलेंडरच्या दरात वाढ झाली आणि आता दुधाच्या दरात देखील वाढ झालेली पाहायला मिळते। सिलेंडरचे दर वाढले, त्या पाठोपाठ सीएनजी आणि आता दुधाच्या दरात दर ही वाढ झालेली आहे। विशेष म्हणजे सीएनजीचा दर जर आपण पाहिला तर 2 रुपयाने वाढ झालेली पाहायला मिळते। अमूलचं दूध आहे, मदर डेअरीचं दूध आहे, त्यात देखील 2 रुपयाने वाढ झालेली पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर मुंबई शहर असेल, उपनगर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये 14 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयाने वाढ केलेली आहे आणि आता यामुळे ह्या दरवाढीचा फटका वाहन चालकांना बसताना पाहायला मिळेल। मुंबई शहरातली जी वाहतूक आहे त्यावर आता हा फटका बसताना पाहायला मिळेल आणि ह्या दरवाढीचा फटका नागरिकांना देखील बसताना पाहायला मिळेल, कारण सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयाने वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता टॅक्सी भाडं असेल, रिक्षा भाडं असेल किंवा इतर जे भाडं आहे बसचं ते देखील त्या भाड्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर याचा फटका, जो युद्ध सुरू आहे त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसताना पाहायला मिळतोय। त्यात आता मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी सीएनजीवर वाहनं चालतात आणि आता ही सीएनजीवर वाहनं चालत असताना अनेक प्रतिक्रिया अशा समोर आलेल्या आहे की आम्ही जगायचं की करायचं काय, असा प्रश्न आता या सर्वसामान्य जनतेला पडतोय। विशेष म्हणजे अगोदरच जी इन्कम आहे किंवा जी नोकरी आहे ती तुटपुंच्या पगारावर चालते आणि त्यात आता ही दरवाढ झालेली आहे, त्यामुळे करायचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे। विशेष म्हणजे परिवहन विभाग आपण तर अनेक वाहनं ही सीएनजीवर चालतात, त्यामुळे तिथे देखील आता हा फटका बसलेला पाहायला मिळेल। विशेष म्हणजे दुधाच्या दरात देखील ही दरवाढ झालेली पाहायला मिळते, त्यामुळे सर्वसामान्य गृहींचं बजेट देखील आता कोलमडलेलं पाहायला मिळेल। एकीकडे युद्धाच्या झळा, उन्हाचा कडाका चालू आहे, त्या उन्हाच्या झळा आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला हा महागाईचा चटका आणि झटका बसलेला पाहायला मिळतो, त्यामुळे अजून किती महागाई वाढणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता करताना पाहायला मिळते। प्रसन्न सर, खरंय, हे आता सगळ्याच प्रकारची दरवाढ पाहायला मिळते। मगाशी बातमी दुधातल्या दरवाढीची होती आणि आता त्या पाठोपाठ सीएनजीची अतिशय कठीण परिस्थितीतून आपण सगळे जातोय। अपेक्षा आहे की ही परिस्थिती पूर्वपदावर येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।